सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी काल एक परिपत्रक अनाउन्समेंट आलेलं आहे. त्याच्यामध्ये जे की पोलीस महासंचालक आहे यांच्या अंडरमध्ये हे परिपत्रक आलेलं आहे. पाठीमागं 2 दिवसापूर्वी सांगितलेलं होतं की एका जिल्ह्याचे एसपीनी सांगितलं म्हणून 36 जिल्ह्याचं फिजिकल पुढे जाऊ शकत नाही. एक वाक्य होतं 2 दिवसापूर्वी. आणि जर पूर्णपणे पुढे ढकलायचं असेल फिजिकल म्हणजे 36 जिल्ह्यातलं फिजिकल पुढे ढकलायचं असेल तर त्याचा अधिकार हे पोलीस महासंचालक यांना असतात अशा पद्धतीनं. आणि 2 दिवसानंतर लगेचच त्यांच्या अंडरमध्ये एक परिपत्रक आलेलं आहे. हे परिपत्रक काल तुमच्यापर्यंत पोहोच केलेलं टेलिग्रामवरती आणि त्याचं पूर्ण ऑफिशियल इन्फॉर्मेशन विश्लेषण मार्गदर्शन हे आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. सो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. व्हिडिओ शेवटून बघायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. सो एकंदरीत महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 साठी अतिशय महत्त्वाची आणि एक 20 दिवस फिजिकल पुढे गेले अशा पद्धतीची काही बातम्या ऑफिशियल आलेल्या आहेत. सो हे परिपत्र काय सांगते बघूया, ह्याच्यामध्ये काय काय दिले बघूयात आणि मग आपण तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करणार आहोत. तर बघा, मुंबई दिनांक 13/1/2026 हे परिपत्रक आहे. विषय बघा, सन 2024-25 पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामुग्री खरेदी करण्याकरिता परवानगी देण्याबाबत. आता एक विषय अशा पद्धतीने आहे की 20 तारखेला फिजिकल काही जिल्ह्यांचं अनाउन्समेंट पण झालेलं होती. 20 तारखेपासून 16 फेब्रुवारीपर्यंत काही जिल्ह्यांचं वेळापत्रक पण आलेलं होतं आणि अजून यंत्रसामुग्रीच खरेदी करायला नाही. हा पहिला प्रश्न. दुसरा विषय अशा पद्धतीने आहे की पुढच्या सगळ्या गोष्टी इथून पुढच्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने होतील बघा. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण की जिथं जिथं निवडणुका जिथं निवडणुका पूर्ण झाल्यात अशा ठिकाणचे काही बंदोबस्त एक्स्ट्रा बंदोबस्त मागवलेले आहेत. सो तिथं मग मनुष्यबळाची कमतरता येणार आणि मग तिथलं फिजिकल कसं पूर्ण होणार याचा विचार MSF असेल, होमगार्ड असतील, बाकी सगळे जे काही दल असतील त्यांची सुद्धा मदत यांनी घेतलेली आहे इलेक्शनसाठी. सो अशा पद्धतीनं ही 2 कारणं खूप महत्त्वाची आहेत की पोलीस भरती पुढे जाण्याची कारणं. 2 कारणं यातले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पहिलं कारण आणि दुसरं म्हणजे अजून यंत्रसामुग्रीला परमिशनच नाही तर मग 20 तारखेचं फिजिकल कसं घ्यायला चालला होता हा पहिला प्रश्न. सो अशा पद्धतीनं विषय बघा, परत एकदा सांगतोय. सन 2024-25 पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामुग्री खरेदी करण्याबाबत परवानगी देण्याबाबत. तर उपरोक्त विषयास अनुसरून सन 2024-25 पोलीस शिपाई भरती प्रक्रियेची पूर्वतयारी व भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामुग्री करता लागणारे साहित्य खरेदी करता ई टेंडरिंग पद्धत जे काय असेल ते राबवण्यासाठी शासनाने व महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने खालील अटींपेक्षा ज्या अटी आहेत त्या अटींसाठी मान्यता दिलेली आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आता पहिलं बघा, तर पोलीस भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांच्या शारीरिक चाचणीसाठी CCTV यंत्रणा कार्यान्वित करणे, OMR परीक्षेकरता वेंडर निश्चित करणे, RFID व इतर अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करून घेणे, तसेच भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामुग्री खरेदी इत्यादी करता ई निविदा प्रसिद्ध करण्यासाठी विशेष बाब म्हणून राज्य निवडणूक आयोगाची अनुमती देण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात जे काही इक्विपमेंट लागतात ते इक्विपमेंटची परमिशन देण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरं बघा, तर सध्या राज्यात महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे अंमल सुरू असून त्या पाश्चात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रस्तावित निवडणुकांमुळे लागू होणारी आदर्श आचारसंहिता अंमल संपल्यानंतरच संबंधित उमेदवारांची प्रत्यक्ष मैदानी चाचणी किंवा स्पर्धा सुरू किंवा घेण्याबाबत कारवाई करण्यात यावी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. थोडक्यात जोपर्यंत निवडणुका होत नाहीत तोपर्यंत ही जी का फिजिकल ते होत नाही असं त्याचा दुसरा मुद्दा आहे. काल एक सगळ्यात महत्त्वाचा एक परिपत्रक किंवा एक न्यूज आलेली होती. सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला त्यांच्या जे काही वेळापत्रक आहे ते टेंटेटिव्ह टाईमनुसार होत नाही म्हणून त्यांना विचारलेलं होतं जाब. तर राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाला काही दिवस वाढवून मागवलेले होते. तर त्यांनी 15 दिवस वाढवून दिलेलं होतं सर्वोच्च न्यायालयाने. 15 फेब्रुवारी ही तारीख दिलेली, लक्षात ठेवा. 15 फेब्रुवारी ही तारीख दिलेली होती राज्य निवडणूक आयोगाला की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या पूर्ण करायला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आजचं हे परिपत्रक आहे. ह्या दोघांमधला फरक, एक गोष्ट पुढच्या व्हिडिओमध्ये येईल की नेमकं आता काय होणार आहे, 11 तारखेला चालू होईल की 15 तारखेनंतर चालू होईल, हा पुढचा व्हिडिओ असेल. पण आता आपण सगळ्यात महत्त्वाचा तिसरा पॅराग्राफ बघूयात. तरी खालील नमूद घटक प्रमुखांनी कळवण्यात येते की सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीमध्ये आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी दिनांक 11/2/2026 पासून प्रस्तावित आहे, होणार आहे असा विषय नाही, प्रस्तावित आहे. म्हणजेच हे जे परिपत्रक निघाले ह्याच्यामध्ये तारीख सुद्धा फिक्स नाही आहे.
सो ही पोलीस भरती सुरू होईपर्यंत तारखांमध्ये बदल होणार हे मात्र 100% नक्कीच. पुढे जातील, मागे येतील किंवा काही होऊ शकतं. सो आपल्याला आज मार्क किती पडतात आणि आपल्याला जर उद्या फिजिकल घेतलं तर आपली मेंटॅलिटी कशी असू शकते यावरती विचार करा. उद्या जरी घेतलं तर सुद्धा आपल्याला 50 पैकी 40+, 38+, 42+ मार्क कसे पडतील ह्या विचारांनीच आता पोलीस भरती द्यायला पाहिजे असं मला वाटतं. तर बघा, संबंधित घटक प्रमुखांनी त्यांच्या आधिपत्याखालील सन 2024-25 पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामुग्री करता लागणारे साहित्य खरेदी करता टेंडरिंग सुविधा किंवा दर करार पद्धत राबविण्याची कार्यवाही त्याच्या स्तरावरती सुरू करावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. प्रवीण कुमार पडवळ सर जे आहेत, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली हे जे परिपत्रक आहे ते बाहेर पडलेलं लक्षात ठेवा. सो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिल्यात की कारणं दिल्यात, 2 कारणं. एक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि टेंडरिंगसाठी काही गोष्टी दिलेल्या आहेत, म्हणजे इक्विपमेंट कोणकोणते लागणार आणि कोणाला टेंडर द्यायचं अशा पद्धतीनं. सो ह्या 2 गोष्टी. आणि याच्यामध्ये तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची म्हणजे 11/2 म्हणजे 11 फेब्रुवारी प्रस्तावित तारीख असं सांगितलेलं आहे. आणि कालची एक गोष्ट खूप महत्त्वाची की सर्वोच्च न्यायालयाने 15 दिवस वाढ दिलेले आहेत आणि 15 फेब्रुवारीपर्यंत त्यांना निवडणूक जी आहे ती पूर्णपणे संपवायला सांगितलेलं आहे, पूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधील. सो अशा पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आता पोलीस भरती पुढे गेली, जवळजवळ 20 दिवस वगैरे तुम्हाला मिळतील, पण कशा पद्धतीने प्लॅनिंग करता येईल, काय करता येईल, किंवा मध्येच एखादं परिपत्रक सुद्धा येऊ शकतं, जिथं जिथं झाल्या तिथं तिथं तुम्ही घेऊ शकता, असं पण येऊ शकतं. सो तुम्हाला कधीही फिजिकल घेतलं तरी सुद्धा तुम्हाला तयार राहता आलं पाहिजे. कारण की 11 फेब्रुवारी प्रस्थापित म्हटल्यानंतर 15 फेब्रुवारी नंतर जर बघितलं तर एक जिल्ह्यांचं फिजिकल पूर्ण झालं असतं. कारण 16 तारीख नवी मुंबईची दिलेली होती. 16 फेब्रुवारीपर्यंत शिपाई असेल, चालक असेल, बॅट्समन असेल आणि कारागृह असेल, जे काही पदं असतील त्या सगळ्याच्या सगळ्या घटकांचं टाइम टेबल पूर्णपणे दिलेलं होतं की 20 जानेवारीपासून किती मुलं असतील आणि 16 फेब्रुवारीपर्यंत किती मुले असतील याची सगळी इन्फॉर्मेशन त्या टाइम टेबलमध्ये दिलेलं होतं. सो मग असं दिलेलं असताना सुद्धा मध्येच अचानक एक परिपत्रक येते आणि मग सगळ्यांच्या झोपा उठतात, अशी परिस्थिती इथं झालेली आहे. तरी सुद्धा एक सांगतोय की ह्या तारखा ज्या आहेत त्या पुढं मागं होणार. तुमची मेंटॅलिटी तशी ठेवली पाहिजे. तुम्ही कधीही जर फिजिकल घेतलं तर तुम्हाला फिजिकल देता आलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे, गोंधळून जाऊ नका आणि स्वतःचं नुकसान करू नका. जर अशा पद्धतीने परिपत्रक आलं आणि 1-2 मार्क जर कमी झाले तरी सुद्धा तुम्ही वेटिंगला पडू शकताय, फिजिकलमधून बाहेर पडू शकताय, लक्षात ठेवायचं. एवढा मोठा फटका पडून घेऊ नका. सो आता तुमची मेंटॅलिटी फिजिकली सगळं तुम्ही फिट पाहिजे. काही पण करून उद्या जरी घेतलं तर सकाळी जाऊन फिजिकल गाजवणार, वाजवणार. 40+ जे काही असतील तुमचे होमग्राऊंडचे मार्क 42, 44, 40, 38 तेवढं तुम्हाला तिथं मेन डेजल्या प्रॅक्टिकलच्या जे काही फिजिकल आहे पोलीस भरतीचं ते तर तुम्हाला पडले पाहिजे, तेवढं लक्षात ठेवायचं. सो एकंदरीत हे विश्लेषण होतं. यासोबत एक अनाउन्समेंट करतोय की तुम्ही महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही पोलीस भरती तयार करत असाल, म्हणजे 36 जिल्हा पोलीस भरतीसाठी सगळ्यात मोठं 15,323 संच असलेली PDF बॅच आपण घेऊन आलेलो आहोत. ह्याच्यामध्ये आपण सगळ्याच्या सगळ्या घटकांसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. जसे की शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल, 36 जिल्ह्यातील या सगळ्या घटकांसाठी सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली एक PDF आहे, ज्याच्यामध्ये 2100+ पानांचा समावेश आहे. सो ही ह्याच्या PDF मध्ये जर आपण बघायला गेलं तर सगळे विषय आपण कव्हर केलेले आहेत. जसे की मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, GKGS असेल, पोलीस प्रशासन असेल, जुन्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून दिलेल्या आहेत, सरावासाठी प्रश्नपत्रिका सुद्धा सोडून दिलेल्या आहेत. आणि त्यासोबत जे काही 1986 पासून ते 2025 पर्यंत वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे प्रश्न सुद्धा दिलेले आहेत, जे अवघड असतील. म्हणजे प्रत्येक विषयाचे 3-3 प्रश्न जर पकडले, जर पॅटर्न असतो की कशा पद्धतीचा इझी, मिड रेट आणि हाय अशा पद्धतीनं. सो बघा, विचार करा. ह्या ठिकाणी जरा कमी तुम्हाला जर बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ह्या तिन्ही विषयामध्ये 4 विषयामध्ये 3-3 प्रश्न जर पकडले तर 12 प्रश्न अवघड असतील तरी सुद्धा तुम्हाला काय होऊ शकतं लक्षात ठेवा. सो हे 12 प्रश्न हे जे वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे आहेत त्यातले येणार. सो अशा पद्धतीने एकही मार्क जायला नको ह्या पद्धतीनं एक महत्त्वाचं PDF बॅच आणलेले आहे. त्यासोबत तुम्हाला 99 रुपयाचा डायट प्लॅन पण मोफत दिलेला आहे. 99 रुपयाचा डायट प्लॅन मोफत दिलेला आहे. एकंदरीत 15,323 प्रश्नसंच आणि 99 रुपयाचा डायट प्लॅन, जवळजवळ 700 रुपयाची PDF तुम्हाला 399 रुपयाला हे ऑफरमध्ये भेटणार आहे. सो 399 रुपये तुम्हाला जर ही PDF हवी असेल तर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आता एकच मेसेज करा, 15,000 PDF असा घर बसल्या 5 मिनिटांमध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती PDF भेटणार आहे. तुम्ही कुठल्याही भागातून असाल, कुठल्याही जिल्ह्यातून असाल आणि कुठूनही असाल तर तुम्हाला घर बसल्या 5 मिनिटांमध्ये ही PDF भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या पोलीस भरतीसाठी एकच सांगतोय की भरती पुढे गेली म्हणून असा जाऊ नका. कधीही काही होऊ शकतं आणि कधीही फिजिकल चालू होऊ शकतंय. सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना नवीन पोलीस भरतीसाठी आपण शुभेच्छा देतोय आणि इथं सांगतोय. तोपर्यंत धन्यवाद.